हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी स्वाती माझ्या विगुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. आणि आता आहे ना, या घरी आलो तेव्हापासून आमच्या सकाळची सुरुवात तरी अशीच काहीतरी होते. म्हणजे इथं आता एवढा छान स्पेस आहे आणि इथं सायकलसुद्धा आहेत. तर या सायकलींना आहे ना चालवण्याचा आत्तापर्यंत जास्त काही मुहूर्त लागलेलाच नव्हता. तर इथं आता छान स्पेस आहे, त्याच्यामुळे ना मुली छान एन्जॉय पण करत आहेत सायकल वगैरे चालवणं. तर आता हिला आहे ना छोटी सायकल तरी हिला येतेच, पण आता हिला दीदीची सायकल शिकायची आहे. तर दीदीची सायकल ना इथं शिकवणं कमी आणि मजा घेणं चांगलंच चालू होतं. तर ही आहे ना हात काय सोडूच देत नव्हती. तर त्यांनी आहे ना थोडा वेळ शिकवण्याचा ट्राय केला आणि मग लगे यांचं असं ना मस्ती करणं चालू झालं. आता हिला तरी काय माहीतच आहे, पप्पा आहेत पडू देणार नाही. तर ही छान असं कॉन्फिडन्सनी बसलेलीच होती. तर इथं मोठी सायकल दिली सोडून मग आम्ही आणि छोटीवाली जी सायकल आहे ना तीच चालवायला घेतली. तर माझ्या मोठ्या मुलीला आहे ना आम्ही सायकल शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती काय आम्हाला जमलीच नाही. ते लास्टला तीच शिकली. तर असं कधीतरी होतंच. आणि नेहमीप्रमाणे माझ्या मशीनचा थोडासा प्रॉब्लेम झाला. आता यावेळेस थोडासा नाही म्हणता येणार, खूपच मोठा प्रॉब्लेम झाला असं म्हणूया. कारण इथं ना मी आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये एक उंदीर ना मी चिमट्यामध्ये हे करून मारून टाकला होता. तर त्या उंदराने आहे ना मरण्याच्या आधी एवढा मशीनचा धिंगाणा लावलेला होता. म्हणजे त्याने अक्षरशः पूर्ण जी वायरिंग असते ना ती बारीक अशी कुरतडून ठेवली होती आणि त्याच्यामध्ये आता बिलकुलच वायरिंग राहिलेली नव्हती. तुम्ही पाहू शकत असेल इथं. आणि मशीनच्या खाली पण ना मी जाळी बसवून घेतलेली आहे, कारण परत जर उंदरं झाले ना तर सगळ्यात पहिले मशीनलाच टार्गेट करतील. म्हणून मी आता छान अशी जाळीसुद्धा बसवून घेतली आहे आणि मशीनचं काम पण करून घेतलं. तर होप सो की याच्यानंतर मशीन काही काम काढू नये. तर मशीनला तरी माझ्या जास्त वर्ष झालेली नाही आहेत, पण खूपच जास्त काम काढते ती. तर मला आता प्रॉपर त्याला एक वेळेस दाखवूनच घ्यायचं आहे. आणि आज आहेत ना नागदिवे आहेत आणि नागदिवे तसं तरी सासूबाई तिकडं करतातच, पण तरीही मी जशा मुली आता आहेत ना इथं म्हणून मी मुलींच्या नावचे आहे ना असे 5 दिवे करते आणि त्यांच्या नावचे आहे ना असे स्वीट्स पण त्यांच्या जन्माच्या वेळेस जे स्वीट ठेवले होते ना तर ते स्वीट्स मी आणून घेते. पण यावर्षी आहे ना हजबंडला मी स्वीट्स आणायला सांगितलं होतं, तर त्यांनी ना त्यांना जे जे स्वीट्स आवडतात ते सगळे स्वीट्स घेऊन आले. तर आता बघा नागदिवे कशासाठी करतात, तर नागदिवे मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, चांगली त्यांची हेल्थ राहावी, ते छान असं त्यांचं आयुष्य व्हावं यासाठी आहेत ना नागदिव्यांमध्ये दिवे जाळले जातात. तर माझ्याकडे आता बाजरीचं तरी पीठ नव्हतं, तर मी आहे ना इथं फक्त गव्हाच्या पिठाचे 5 दिवे आणि स्वीट्स असं ना मी इथं ठेवून घेतलं होतं. आता मला बाकी स्वयंपाक करायचा होता, त्यामुळे मी हिला एक छोटंसं काम सांगितलं होतं की इथं देवाजवळनं तू सगळं तुझ्या पद्धतीनं व्यवस्थित मांडून घे, मग मी आरती करून घेते. तर अशा वेळेस ना खूप घाई असते ना, तेव्हा मुलांना असं छोटं मोठंसं जेव्हा काम सांगतो ना तर ते जर त्यांनी खूप छान पद्धतीने पार पाडलं ना तर आपल्याला पण खूप छान वाटतं आणि तेवढीच हेल्प पण होऊन जाते. आता मुलींना अशी छोटी छोटी कामं जेव्हा सांगतो ना तर तेव्हा पुढे चालून त्यांनासुद्धा ह्या गोष्टी कळतात आणि ते सुद्धा करायला लागतात. तर माझा तरी असा हेतू असतो की मुलींना सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पाहिजे, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. याच्यासाठी आहे ना मी तिला असं सांगतच असते. तर त्यानंतर ना तिने असं छोटं मोठं जसं तिच्या पद्धतीने होईल ना तसं तिनं छोटंसं असं डेकोरेशन केलं आणि त्यानंतर ना मी आरती वगैरे करून घेतली, मुलींना पाया वगैरे पडायला लावल्या. आणि त्यानंतर ना या जे आपण स्वीट्सचे दिवे असतात ना त्याच्यावर तुपाचे दिवे लावतो आणि त्याची ना काजळ लावण्याचं असतं. तर मी इथं छान असं ना थोडंसं चाकूवर काजळ बनवून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं तूप मिळून मग सगळ्यांच्या डोळ्यामध्ये लावायला दिलं. कारण आता अशी मान्यता आहे की ह्याचं जेव्हा आपण काजळ लावतो ना तर आपले डोळे शुद्ध होतात. तसं तरी आपण वर्षभर काजळ लावतोच, पण आता ही पूजा केली आहे तर प्रथेनुसारच चालायचं, म्हणून मी आहे ना ही पूजा वगैरे करून घेतली आणि काजळसुद्धा बनवायला घेतलं. तर मी काय जास्त काजळ बनवलं नव्हतं, थोडं तात्पुरतं जेवढं मला तेव्हा लागणार होतं ना तेवढंच मी बनवून घेतलं. आणि असे हे स्वीट्स ना पाहून खरंच तोंडाला पाणी सुटतं.
तर आता ह्याची गंमत काय झाली, पूजा झाली तर ते दिवे काय लवकर शांत होणार नसतात, तर खूप वेळ लागतो त्या दिव्यांना शांत होण्यासाठी. तर आमच्या दोन्ही पण मुली आहेत ना, त्या वाट पाहत बसल्या होत्या की ते दिवे कधी शांत होतील आणि मी कधी स्वीट खाऊ. तर हो, मला माहिती आहे ते सकाळपर्यंत ठेवायचे असतात आणि नंतर स्वीट्स खायचं असतं, पण आता लहान मुलं आहेत, लहान मुलांना कोण सांगणार. त्यांनी लगेच ते दिवे खाऊन पण घेतले आणि असा तर अशा पद्धतीने आहे ना छोटी मोठी अशी नागदेवांची पूजा केली. असाच आमचा दिवस गेला. दॅट्स इट फॉर टुडे. बाय एव्हरीवन.